मुरगुडमध्ये सूर्यवंशी कॉलनीत बंगला फोडला, 2 ठिकाणी चोरीचा प्रकार, 7 तोळ्याने रोकडसह अंदाजे 7.5 लाखाची चोरी। मुरगुड शहरात गजबजलेल्या सूर्यवंशी कॉलनीत रेखा टिप्पुगडे यांच्या स्वामी कृपा बंद बंगल्याचं कुलूप तोडून प्रवेश करीत चोरट्यांनी तिजोरीतील 7 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 5,000 ची रोकड असा 7.5 लाखाचा ऐवज चोरून नेला। याच कॉलनीतील श्री पोळ यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला, पण हाती काही लागलं नाही। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। या घटनेची मुरगुड पोलिसात नोंद झाली आहे। अधिक माहिती अशी, येथील सूर्यवंशी कॉलनीत राहत असलेल्या कागल तहसील कार्यालयातील निवृत्त वरिष्ठ कारकून श्रीमती रेखा सखाराम टिप्पुगडे या शुक्रवारी गावी गेल्या होत्या। त्यांच्या स्वामी कृपा बंगल्यास कुलूप होतं। याचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूम मधील तिजोरीचे लॉक काढून त्यातील सोन्याचे पेंडल, 4 अंगठ्या, 1 चेन असे 7 तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम 5,000 लंपास केले। दरम्यान चोरट्यांनी याच कॉलनीतील आपला मोर्चा श्री पोळ यांच्या घराकडे वळवला। त्यांनी आतील तिजोरी आणि कपाटातील साहित्य विस्कटले, पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही। मुरगुड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, पण श्वान प्रगती कॉलनीपर्यंत जात तेथेच घुटमळले। ठसे तज्ञांनी ठसे नमुने तपासासाठी घेतले। या घटनेची मुरगुड पोलिसात नोंद झाली आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।